अयोध्येत आपण आलेलो आहोत. शुभ दिवस आलेला आहे. आपल्यासोबत रणजित राजपूत जे आहेत की जे नंदुरबारहून आलेले आहेत आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या वेशामध्ये हे अयोध्येमध्ये दाखल झालेले आहेत. आपण पाहतोय हातामध्ये रुद्राक्षाच्या माळा, तीच पद्धत, तीच स्टाईल, गॉगल, भगवी शॉल आणि ते आता अयोध्येमध्ये दाखल झालेले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या रूपामध्ये त्यांना काय यावं असं वाटलं, मला अगोदर सांगा. कारण की बाळासाहेब असं व्यक्तिमत्व होतं हिंदुस्थानमध्ये, एक हिंदू हृदय सम्राट म्हणून त्यांची ओळख होती. आणि बाबरी मशीद ज्यावेळेस 6 डिसेंबर 1982 पडली, त्यावेळेस त्यांना विचारण्यात आलं, तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हाँ, अगर बाबरी का ढांचा किसी शिवसैनिक ने गिराया होगा तो मुझे गर्व है, असं सांगणारा एकमेव मर्द माणूस होता, एकमेव मर्द नेते होते ज्यांनी सांगितले कि हाँ, मेरे शिवसैनिकों ने अगर बाबरी का ढांचा गिराया होगा तो मुझे गर्व है. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. आणि आज अयोध्यामध्ये रामाचं मंदिर बांधलं गेलं आहे आणि त्याचा महोत्सव, त्याची दिवाळी साजरी होते. आणि माझ्या बाळासाहेब या ठिकाणी नाही, त्यांच्या रूपात मी या ठिकाणी आलेलो आहे आणि महाराष्ट्रातून आलो आहे. कारण की उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राचा संबंध असा आहे की ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तर वाराणसीहून गागा भट्ट आले होते, असा एक संबंध आहे. आणि बाळासाहेबांचं सुद्धा उत्तर प्रदेशवर प्रेम याच पद्धतीने होतं. आणि बाळासाहेब ठाकरेंना उत्तर प्रदेशची नोटीस आली होती ज्यावेळेस ते बोलले होते इथल्या न्यायालयामध्ये. त्यामुळे मला वाटलं की बाळासाहेबांचा इतिहास पुन्हा लोकांना कळावा म्हणून मी या ठिकाणी आलो आहे. बाळासाहेबांच्या आवाजामध्ये सुद्धा एक दमदारपणा होता, आम्हाला ऐकायचं तुमचं. तमाम हिंदू बांधव आणि माता भगिनींनो, जर तुम्ही शिवसैनिक असाल तर मला मान्य आहे. आणि फटाके फुटल्यानंतर तर पाकिस्तान जिंकलं आणि फटाके फुटत असतील तर अशा मुसलमानांच्या विरोधात आहे. आणि मुसलमान या देशातला राहायचं असेल तर या देशाला प्रेम करणं शिका. हां, मी मुसलमानाच्या विरोधात नाही आहे, कारण की बाबरी मशीद मी मुसलमानाच्या विरोधात नाही आहे. कारण की साबिर शेख माझ्याकडे मी मंत्री केला होता. मी जातीभेद मानणारा नाही आहे, हिंदुस्थानातला संविधानाला मानणारा आहे. हां, मला काही लोक म्हणतात की तुम्ही हिटलर हो. हाँ, हिटलर है. मुझे मतलब ये बुलाया गया था, इंदिरा गांधी ने कहा कि आपको मैं मंत्री पद दूंगा. हट, मंत्रीपद, शिवसेना प्रमुख हेच माझा सर्वश्रेष्ठ प्रमुख आहे. मला असं नको खुर्ची विरची. हुबेहूब तुम्ही ॲक्टिंग करताय, परंतु मला एक विचारायचं आहे की आत्ताची जी शिवसेना आहे, उद्धव ठाकरे, ते काँग्रेससोबत गेल्यामुळं आणि आता जे संघर्ष चालू आहे भाजप आणि शिवसेनेतला, राम मंदिरावरून पण तो संघर्ष दिसतोय. मला एक सांगायचं आहे की ज्यावेळेस माझी इंटरव्यू घेण्यात आली होती, तुम्हाला आठवत असेल, तो मैंने ये कहा था कि अगर मेरी शिवसेना अगर कांग्रेस बन गई तो मैं दुकान बंद कर दूंगा. पण उद्धव ठाकरेने ते जे केलं आहे ते शिवसेनेच्या विरोधात केलं आहे, म्हणून आज शिंदेच्या मागे सेना आहे. एकनाथ शिंदेचा चेहरा आहेत का आता शिवसेनेचा पूर्ण? हो, अयोध्यामध्ये मी आलो तर शिंदेने माझे फोटो लावलेले आहेत. उद्धवला ती बुद्धिमत्ता सुचली नाही. आज सगळ्या ठिकाणी शिंदे साहेबांनी, म्हणजे मुख्यमंत्री शिंदेंनी सगळ्या ठिकाणी बाळासाहेबांचे आभार मानलेले आहेत की बाला साहब थे और मैं इसलिए यहाँ पर राम मंदिर बन रहा है. और उन्होंने आभार व्यक्त किया है बाला साहब ठाकरे जी का. ये कृतज्ञता शिंदे साहब ने दिखाई है, उद्धव ठाकरे नहीं दिखाई. अच्छा, म्हणजे की आता जी शिवसेनाचं जे आहे आता वारस कोण आहे असं वाटतंय? मला असं वाटतं की राज ठाकरेकडे शिवसेना जर गेली असती तर नक्कीच शिवसेनेचं एक वेगळं स्वरूप दिसलं असतं. मी शिंदे साहेबांना विनंती करेन की तुम्हाला पुढच्या सत्ता मिळवायची असेल तर राज ठाकरेची तुम्ही युती जर केली तर निश्चितपणे मनसे आणि ही शिंदे सेना आहे. उद्धव आणि एकनाथ शिंदेमध्ये बरोबर कोण, चुकीचं कोण? उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचे सगळे तत्त्व सोडलेले आहेत बाळासाहेबांचे. त्यामुळे शिंदे साहेबांसोबत लोक आहेत. शिंदे साहेबांसोबत 40 लोक जात आहेत. तर याचा अर्थ त्यांना पण उद्धव ठाकरेंचं नेतेगिरी मान्य नाही आहे. उद्धव ठाकरेंनी जर हिंदुत्व जोपासलं असतं कदाचित चित्र बदललेलं असतं. अच्छा, बाळासाहेब ठाकरेच्या रूपात तुम्ही आलात, परंतु उद्धव ठाकरे येणार नाही आहेत अयोध्येमध्ये राम मंदिरात. मला माहिती आहे की उद्धव ठाकरेजी येणार नाही आहेत, पण उद्धव ठाकरेंच्या ऐवजी त्यांच्या बापाचं भूमिका वाजवणारे बाळासाहेब ठाकरे इथं येत आहेत. आणि त्यांची जी कमतरता आहे ती निश्चितपणे भासणार नाही. कारण की ठाकरेशिवाय अयोध्येचे राम मंदिर होऊच शकत नाही, त्याचा इतिहास लिहिला जाऊ शकत नाही.
बिलकुल, आणि म्हणूनच नंदुरबारवरून आलेले आहेत बाळासाहेब ठाकरे यांच्या वेशामध्ये, आणि स्पष्टपणे त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की अयोध्येचं, उत्तर प्रदेशचं आणि बाळासाहेब ठाकरेंचं किती संबंध होते, किती ऋणानुबंध होते. कॅमेरामॅन राजेश सर, अमरेश शिंदे, झी मीडिया, अयोध्या.